नमस्कार मित्रांनो, मी यशवंत कुटे, तेज अथर्व प्रोडक्शन आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपला आजचा विषय आहे समाजात पसरत चाललेली अश्लीलता. होय, आपल्या समाजात पसरत चाललेली अश्लीलता. सध्या पवित्र कुंभाचं वातावरण आहे. कुंभामध्ये लोक स्नान करत आहेत, डुबकी मारत आहेत, स्वतःला पवित्र करून घेत आहेत. चांगली गोष्ट आहे. हा आस्थेचा आणि धर्माचा विषय आहे. त्यामुळे कुंभामध्ये स्नान जरी करता नाही आले तरी मनातून पवित्र राहा, अपवित्र राहू नका. मला जो तुम्हाला एक यूट्यूबच्या माध्यमातून मेसेज द्यायचा आहे की काही 2-3 दिवसापूर्वी एक पॉडकास्ट लाईव्ह झालं होतं. त्याच्यामध्ये काही यूट्यूबर्स व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या वाणीतून, अशुद्ध वाणीतून लोकांच्या मनामध्ये विष पेरलं आहे. ते विष खूप घातक आहे. येणाऱ्या युवा पिढीसाठी, लहान मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे खूप घातक आहे. याचे परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतील. कारण त्यांनी जे बोललं आहे ते खूप घाणेरड्या शब्दात त्याचं उच्चारण केलं आहे. हे लहान मुलांच्या हातात नेहमी मोबाईल आपण देतो त्यांना त्यांचं मनोरंजन करण्याकरता. ते ऐकत नाहीत. ही सवय झाली आहे मोबाईलची लहान मुलांना. ही गेम खेळा, की काहीतरी व्हिडिओ बघा, काहीतरी रील्स बनवा. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मुलं मोबाईलच्या नादात फार वेडी झालीत. यातून त्यांना काहीतरी आपल्याला चांगल्या गोष्टी देता आल्या तर ते बघा. त्यांना सांगा की जर तुला अभ्यास पुस्तकं वाचून नाही जमत नसेल तर ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास कर, ऑनलाईन पुस्तकं वाच. मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास घडून घ्या, म्हणजे ते थोड्या बुद्धीने शार्प होतील. असं मी म्हणत नाही की पुस्तकं वाचू नका. पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकं आपल्याला ज्ञान, बुद्धी आपली चांगली ठेवते. परंतु हल्लीच्या यूट्यूब किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक याच्यावरती खूप अश्लीलता चालू आहे. एवढी अश्लीलता चालू आहे की ती बघण्याच्या पलीकडे आहे. मोठी माणसं ती आपलं थोडं मनोरंजन व्हावं म्हणून बघतात, पण अनायसे लहान मुलांच्या सुद्धा हातात ती आपले मोबाईल जातात आणि ती लहान मुलं या गोष्टीचं अनुकरण करतात की हे सगळं काय. त्यांच्यासाठी ते नवीन आहे. आपल्या वयस्क लोकांसाठी जर ते जुनं जरी असलं, पण आपण पण कधीतरी बालावस्थेत होतो. आपल्या बालावस्थेमध्ये या मोबाईलच्या सारख्या गोष्टी नव्हत्या. त्यावेळी आपण सजग नागरिक म्हणून वावरत होतो, काम करत होतो. परंतु हल्ली खूप घाणेरड्या पद्धतीचं या मोबाईल आल्यापासून खूप घाणघाण विषय यायला लागलेत. हे चुकीचं आहे. हे कुठेतरी समाजाला घातक आहे. हे लहान मुलांच्या पुढच्या भविष्यावर परिणाम करणार आहे. हे ज्यांनी केलं आहे त्यांच्यावरती कारवाई होतेच आहे, पण भविष्यात अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. याची जरा काळजी आपण घेतली पाहिजे. आपण पाल्य आहोत, आपण त्यांचे पालक आहोत. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मोबाईलमध्ये काही घाण तर नाही ना हे पहिले चेक करा आणि त्यानंतरच त्या मुलांच्या हातात मोबाईल द्या. ते चुकून येतं. कोण करतं त्याचा विषय नाही आहे, पण येतं. आपण ती चुकून एखादी पोस्ट बघतो, पण तेच सारखे कंटिन्यू ते कंटेंट येत राहतात. मग अशावेळी आपण एकतर आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. त्यांच्या अभ्यासाकरता एक टॅब घ्या. त्या टॅबच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास, शिक्षण होऊ द्या आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची बुद्धीची तल्लकता वाढली पाहिजे, याच्यावरती लक्ष द्या. आपण काय करतो की मुलगा ऐकत नाही, घे मोबाईल. कुठे त्याचं मन रमत नाही, घे मोबाईल. त्याला मैदानी खेळ शिकवा. त्याला सांगा मैदानात जाऊन क्रिकेट खेळ. लहान मुलांचे जे मैदानी खेळ ते त्याला शिकवा. त्याला सांगा, त्याच्याबद्दल त्याला सांगा की तू माहिती घे. यूट्यूबच्या माध्यमातून किंवा अन्य ऑनलाईनच्या माध्यमातून त्याची माहिती घे. जर माहिती नसेल तर माहिती कर आणि ते तू इम्प्लिमेंट करा, अंमलात आण. हे मोबाईलचे गेम खेळणं हे फार घातक आहे आणि त्याच्यातून ती अश्लीलता जी बघणं ते तर त्याच्यापेक्षाही घातक आहे. त्याच्या बुद्धीला ती न पटण्यासारखी गोष्ट आहे. पण हल्ली जे चाललं आहे ते खूप खूप आणि खूप वाईट आहे.
याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. कुंभसारख्या पवित्र मासामध्ये हे अपवित्रता कुठेतरी पसरून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काहीतरी घाण बोललो, आपण काहीतरी वल्गर बोललो तर आपल्याला खूप सारे लाईक्स भेटतील, खूप सारे सबस्क्रायबर भेटतील, आपलं चॅनल ग्रोथ करेल. चुकीचं आहे, हे योग्य नाही. याची काळजी घ्या आणि सतर्क राहा. तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून एवढंच सांगत होतो. माझं काही चुकलं असेल, मी जर जास्त ज्ञान दिलं असेल तर क्षमा. धन्यवाद.